नाशिक शहरामध्ये रस्त्यांची कशी चाळण झाली आहे हे शहरात कुठल्याही भागात फिरलं तर आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं। आपण सध्या नाशिकच्या तारवाला नगरपासून RTOकडे जाणाऱ्या या मधल्या रस्त्यावर उभे आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। शहरामध्ये एकीकडे मोठ्या प्रमाणात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं रस्त्यांचे कामं सुरू आहेत। अशा वेळेला मात्र या पावसामध्ये रस्त्यांची जी काय अवस्था झाली आहे त्याचा मनस्ताप जो आहे तो दररोज नाशिककरांना या ठिकाणी सहन करावा लागतोय। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बाजार समितीकडे जातो, RTOकडे जातो, यासोबतच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालय देखील आहेत। असं असताना दररोज ये जा करताना शेतकरी बांधव असतील, विद्यार्थी असतील, चाकरमाने असतील यांना या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो। परिणामी अनेकदा या भागामध्ये अपघात देखील होतात। नाशिक शहरामध्ये आत्तापर्यंत या खड्ड्यांमुळे जवळपास 3 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, तर 1 जण अद्यापही गंभीर जखमी आहे। या सगळ्या परिस्थितीत आता खड्ड्यांबाबत नेमका महापालिका प्रशासन काहीतरी ठोस निर्णय घेणार आहे की नाही असा सवाल आता नाशिककर उपस्थित करतायत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।